प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। बच्चू कडू प्रहार पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करणार आहेत। शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार असं बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय। मी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय असं म्हणत बच्चू कडू यांनी सगळ्या चर्चांवर पडदा टाकलाय। मंत्रिपद हवं असतं तर गुवाहाटीलाच मागितलं असतं, मंत्रिपदासाठी नाही तर दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो असं बच्चू कडू म्हणाले। शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी मजूर दिव्यांगासाठी हाती घेणार आहोत। आमच्या सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारलेले आहे। सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय घेतो आहे। बच्चू कडूचं काम राहील प्रामाणिकपणे शिवसेना राजकीय ताकद मजबूत करण्याचं प्रामाणिकपणे काम करू, मात्र पूर्ण ताकदीनं शिवसेना कशी वाळण या अंगातला प्रत्येक रक्ताचा थेंब जितका पक्षासाठी धावणार आहे तेवढाच माझ्या शेतकरी मजूर दिव्यांगासाठी धावणार आहे। दरम्यान कष्टकऱ्यांचा नेता पक्षाला मिळत असेल तर आनंदाची गोष्ट असल्याचं सामंत म्हणाले। अनेक काबाड कष्ट आंदोलनं त्यांनी केलेली आहेत आणि असा कष्टकऱ्यांचा नेता जर पक्षाला मिळत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे। 2 उमेदवार द्यायचे की 3 उमेदवार द्यायचे याच्यावर आता चर्चा होईल आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत। या सगळ्या ह्याच्यामध्ये अजून निर्णय साहेबांनी घेतलेला नाही। साहेब आता निर्णय घेतील। 2 उमेदवार उभे करायचे असतील तरी ते आमची जिंकणार आहेत। बच्चू कडूंचा निर्णय आमदारकीसाठी, याचा अर्थ विधानसभेला निवडून येण्याची तुमची क्षमता संपली अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। हो, पण मी त्यांचं आत्ताच एक स्टेटमेंट ऐकलं की माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का? ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत। त्यांचा निर्णय एका आमदारकीसाठी, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे। मंत्री गिंत्री पदाचा काही मी कसा आहे, मला मागाची सवय नाही। मागितलं असतं तर मागं गुवाहाटीला गेल्यानंतर मागितलं असतं ना, पण आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत